पापर्डे बुद्रुक येथे वैचारिक कार्यक्रम घेऊन शिवजयंती साजरी, परिसर स्वच्छता करून आदर्श पायंडा। सातारा पाटण प्रतिनिधी कांताभाऊ राठोड। पापर्डे बुद्रुक येथे वैचारिक कार्यक्रम घेऊन शिवजयंती साजरी करून परिसर स्वच्छ करण्याचा आदर्श पायंडा पाडला आहे। पाटण तालुक्यातील पापर्डे बुद्रुक हे गाव कायम आपल्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक आणि शैक्षणिक प्रगती वाटचालीमुळे प्रसिद्ध आहे आणि याच गावामध्ये आयोजित शिवजयंती महोत्सव विविध धार्मिक, सामाजिक आणि प्रेरणादायी वैचारिक उपक्रमाने उत्साहात संपन्न झाला। ग्रामस्थ, महिला भगिनी, नवचैतन्य गणेश तरुण मंडळ, व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य, रामकृष्ण हरी भजनी मंडळ आणि बालकांचा मोठ्या संख्येने सहभाग लाभला। महोत्सवाची सुरुवात परिसर स्वच्छता अभियानाने झाली। त्यानंतर वसंतगड येथून आणलेल्या ज्योतीचे गावात आगमन होताच वातावरण शिवमय झाले। सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन व पुष्पहार अर्पण महिला वर्ग यांच्या वतीनं पाळणा गायन करण्यात आला। यानंतर अल्पोहार वाटप, पोवाडा सादरीकरण तसेच छत्रपती शिवराय प्रश्नमंजुषा यासारखे उपक्रम पार पडले। त्यामध्ये सर्व सहभागी स्पर्धकांना असे होते शिवराय हे ऐतिहासिक पुस्तक भेट देण्यात आलं। तसेच या स्पर्धेमध्ये प्रथम 3 क्रमांक पटकावलेले त्यांना आकर्षक सन्मान चिन्ह देण्यात आली। सायंकाळी आयोजित शिवजयंती विशेष व्याख्यानात कुमारी ख्याती प्रियंका सागर पवार, कुमार रुद्र अश्विनी किशोर पवार या वक्त्यांनी शिवचरित्रातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केलं। पापर्डे बुद्रुक गावचे सुपुत्र कुमार साहिल अनिल देसाई यांनी नुकतीच भारतीय सैन्यामध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचाही सन्मान शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला। तसेच पापर्डे गावच्या सुकन्या कुमारी मनाली अरविंद मोहिते यांनी PhD ही पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांना सन्मान चिन्ह, श्रीफळ, शाल देऊन सन्मान करण्यात आला। तसेच सरकार ग्रुप अध्यक्ष श्री अनिल ढेंबरे सरकार यांच्या वतीनं देखील कुमार साहिल देसाई यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच शिवाज्ञा एक जबाबदारी व शंभूज्ञा एक शौर्यगाथा या पुस्तकाचे लेखक कृष्णकांत गणपत देसाई यांनाही शंभूज्ञा पुस्तकाच्या पृष्ठभागाचे फोटो फ्रेम व शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला। या सोहळ्यासाठी पापर्डे गावातील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय या सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती। संपूर्ण महोत्सवात शिस्त, उत्साह आणि सामूहिक सहभागाचे दर्शन घडले। ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली।